तर मित्रांनो आपण इंटरनॅशनल ट्रिपसाठी थोडेसे स्नॅक्स घ्यायला आलेलो डीमार्टला. आता स्नॅक्स घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक करत तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल हार्दिक करत ब्लॉग्सवरती. आणि आज आहे आपल्या इंटरनॅशनल फ्लाईट होणार आहे, म्हणजे आपली इंटरनॅशनल ट्रिपची फ्लाईट आज आहे. सो आपण सगळं पॅक केलं आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिलीच असेल पॅकिंगची. आणि आता आपण निघत आहोत. सो आपल्याला ड्रॉप करायला यादनी येत आहे आणि इथून आपण जाणार स्टेशनवरून जाणार एअरपोर्ट आणि एअरपोर्टवरून दुसऱ्या कंट्रीमध्ये. सो तुम्हाला कंट्री आणि सगळं मी डिस्क्लोज करेलच, बट आता नाही करत बिकॉज आता आम्हाला निघायचं आहे, टाईम झालेला आहे. आणि माझी कॅब शोधायला लावलेली, सो कॅब पण भेटलेली आहे, मम्मीने शोधून दिली. चलो मम्मी, बाय बाय. भेटलो पप्पांना मी. सो तर निघूया आपण आणि भेटूया तुम्हाला स्टेशनवर, बिकॉज पाऊस फार जोरात चालू आहे. फ्लाईट कॅन्सल नाही झाली पाहिजे. सो लेट्स गो, लेट्स होप फॉर द बेस्ट. चलो रुबी रोवर, बाय बाय रुबी, इकडे बघ. चलो बाय बाय रोवर. तर मित्रांनो आपण ट्रेनमध्ये बसलेलो होतो आणि आता आपण निघणार आहोत. मला वाटतं ही ट्रेन विरारपर्यंत आहे. विरारनंतर आपल्याला पुन्हा ट्रेन चेंज करायची आहे. पाऊस मुंबईला आय डोंट नो कसा आहे. चलो लेट्स गो. आणि ही आहे आपली पब्लिक. ऋषी तिकडे बसला आहे, वैष्णवी, कोमल, हिमांशू आणि आपले सर पण आहेत तिकडे. चलो अँड जर्नी स्टार्ट्स. तर मित्रांनो आपण पोचलेले आहेत अंधेरी रेल्वे स्टेशन आणि इथून बाहेर निघून आपण उबर करून जाऊया एअरपोर्टला. हिमांशू, कसं वाटतं तुला? एकदम बरं वाटतं मला. हा बघा, हा आपल्या आता लांब झालेला मित्र आहे, पण तो लांबून फार आलेला आहे. एकदम बरं वाटत होतं त्याला. आणि पाऊस पण इथे थांबलेला आहे. हा, कधी पोचू आपण? उद्या सकाळी. चला. मित्रांनो आता आपण एंट्री करत आहोत इंटरनॅशनल एअरपोर्ट. वेलकम टू टर्मिनल 2. आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं विमानतळ. मित्रांनो आपण पोचलेले आहेत इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि आपली फ्लाईट येणार आहे गेट नंबर 5. सो आपण आता जाणार आहोत तिथे. आणि मला वाटतं एअरपोर्टची हालत इकडे पण लोक ट्रेन स्टेशनसारखे झोपून गेलेले आहेत. इट्स ओके, इट्स इंडिया. जाऊया आता आपण बाहेर देशात, तिथेची हालत काय आहे बघूया. तुम्हाला सांगतो, सगळं अपडेट करणार आहे. सो तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा, सो दॅट आपण जास्तीत जास्त इंटरनॅशनल ट्रिप करू. चलो चेक इनसाठी एंट्री करूया. दिस इज गेट नंबर 5. वी आर गोइंग टू एंटर. आणि आपली फ्लाईट भरपूर लेट आहे, नॉट ॲन इश्यू, बट आपण आता जाऊया मध्ये, चेक इन करूया. मित्रांनो आपल्या पासपोर्टची ओपनिंग होणार आहे आणि आत्ता आपण फ्रेश पासपोर्ट घेऊन जात आहोत एंट्रीसाठी. लेट्स गो. आता एंटर करूया एअरपोर्टला. इधर ही सुरुवात कर दिया तूने. हिमांशूने आत्ताच इकडे सुरुवात करून टाकली. हां, डू नॉट क्रॉस द लाईन. हिमांशू टाईट झालेला वाटतं. आपण एंट्री केलेलं आहे. बाय बाय इंडिया. आता आपण चेक इनची प्रोसेस आहे ती करून घेऊया. बाकी सगळे चालले आहेत पुढे, मी शूट करत करत चाललो आहे. आणि दिस इज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. सो लेट्स गो. आता थोडं बरं वाटतं, आता गरम नाही होत आहे, मस्त थंडगार AC. आता प्रोसेस चालू आहे आणि इथे आपलं फ्लाईट नंबर आहे VN 978 हो ची मिन्ह सिटी, हो ची मिन्ह शहर. ओके, थँक्यू.
बिचारे प्रत्येक ह्याच्यामध्ये अटकून जातात. ये ना इकडून करून बघ ना. बाय. बिचारे प्रत्येक ह्याच्यामध्ये अटकून जातात आणि आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये एंट्री भेटते. चलो कुछ नहीं, उनको आगे मिलते हैं. आणि आता इकडे पुन्हा चेकिंग होणार, पुन्हा आपण मध्ये जाणार आणि हे लोक इथून. मित्रांनो आपण पासपोर्टमध्ये एंट्री केलेली आहे, म्हणजे एअरपोर्टमध्ये एंट्री केलेली आहे, पासपोर्टमध्ये नाही. आता आपलं अजून इमिग्रेशन बाकी आहे, तर ते आता तिथे होणार पुढे आणि जाऊया आता आपण पुढे. लेट्स गो. तर मित्रांनो इथे एक आपला प्रॉब्लेम झालेला आहे. आमचा ऋषिकेश त्याचा बोर्डिंग पास विसरून गेला कुठेतरी, सो तो पुन्हा गेला बोर्डिंग पास घ्यायला आणि त्याची वेट करत आम्ही इकडे सगळे थांबलेले आहेत. सो आता वेट करूया. तुला काय बोलायचं आहे हिमांशू? ऋषिकेश डोबा आहे ना माझा. ऋषिकेश डोबा आहे, बोर्डिंग पास विसरून गेला तो. सो आता CISF ची परमिशन पहिल्यांदा जातो ना, एकदम घाबरून गेला तो. घाबरून बावला हो गया क्या? बावला झालाय, बावला. तर आता आपल्याला इमिग्रेशनकडे जायचं. कुठे घेऊन जायची साडे नाही काय? क्या बोल रहा है? इधर लेके जाने जैसा नाही आहे. नेक्स्ट ईयर नाही लाने का? कॅन्सल. हे बघा मित्रांनो, आफ्टर अर्धा तासाच्या स्ट्रगल नंतर ऋषीला बोर्डिंग पास भेटला आणि ऋषी आलेला आहे. तोच भेटला की नवीन बनवून दिला? न्यू बोर्डिंग पास दिला त्याने. तर मित्रांनो आपलं इमिग्रेशन झालंय आणि आपण आता ड्युटी फ्री स्टोअरमध्ये घुसलेलं आहे. बघा हे सगळं ड्युटी फ्री आहे आणि इथे BMW 310 पण आहे. इमिग्रेशनला व्हिडिओ अलाउड नव्हती, सो आता आपण जाऊया एअरपोर्ट लॉन्चमध्ये. लॉन्च ॲक्सेस करूया आणि आपल्या फ्लाईटचा वेट करूया. दारू घ्यायची असेल तुम्ही हे घेऊ शकता इकडे, एकदम ड्युटी फ्री प्लस ऑफर्स वगैरे पण आहेत. हे बघ हिला पाहिजे आयफोन आहे बघ ड्युटी फ्री तिकडे. सो आता जाऊया आपण मध्ये. चलो लॉन्च शोधूया आपण आणि मग. आणि मेन म्हणजे हा मित्रांनो जो हा एरिया आहे तो हा कोणत्याही कंट्रीचा एरिया नहीं है. हा आहे नो मैंस लैंड. सिंगल लेंगे तो 4700 और 5500 देंगे तो दोनों कोई भी दो ले सकते इसमें से. वाह, एक नंबर ऑफर आहे. मित्रांनो इकडे तुम्हाला मोठे मोठे रेस्टॉरंट्स बघायला भेटतील आणि मॅकडी, स्टारबक्स अँड ऑल. तर आपण आता बघूया आपला हा इथे अदानी लॉन्च आहे, तिथे जाऊया. दिस इज इंटरनॅशनल एअरपोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. हे बघा मित्रांनो इथून पूर्ण एअरपोर्ट दिसतो, सगळे प्लेन्स दिसतात. आया इंडिगो बेनिफिट ऑफ S23 अल्ट्रा आपण घेत आहेत. चलो आपल्याला जायचं लॉन्चमध्ये. हे लोक फोटोज काढत आहेत तिथे. सो लेट्स गो. सीन असा आहे, आम्हाला रोडवर ठेवलेला आहे. लॉन्चमध्ये आपला कार्ड चालला नाही. आम्ही बँकर असून मला माझी लाज वाटत आहे. माझ्याबरोबर अजून आहेत दोघं. आता आम्ही मॅकडॉनल्ड्सला बसलेत आणि बाकी सर्व मजे करत आहे. आम्ही बाकी गेले लॉन्चमध्ये, मॅकडीमध्येच खातो. आता काय करणार. आम्ही कार्ड विसरून आलेला आहे का? कार्ड ॲक्च्युली विसरलो. आणि माझे एक मित्र आहे त्याच्यात तर पर्सच विसरला आहे. वैष्णवी पर्सच विसरून आली घरी. हरवला. तर मित्रांनो आपलं खाऊन झालेलं आहे आणि आता आपल्या फ्लाईटचा म्हणजे बोर्डिंगचा टाईम झालेला आहे. सो आपला गेट नंबर आहे 67B. आम्हाला एक आणि व्हाईट मुलगी भेटली होती. एक गोरी मुलगी तिथे फार रडत होती. म्हणजे वैष्णवीने त्याला बघितलं ती रडत होती. तर हिमांशू गेलेला विचारायला
पण But काय झाला नाही. काय झाला नाही. तिकडून निघाले आम्ही पुन्हा रिटर्न. आता जातो आपल्या गेट जवळ. चलो बाय बाय. बाय बाय, मिलते प्लेन में. तेव्हा आता पुन्हा आला, मागे जायची गरज. काय झालं? ओ एक्सकेलेटर वापस आ गया वैसे. तू व्हिडिओ निकाल रहे है? हाय. तर मित्रांनो आपला गेट नंबर 67B इकडे आहे आणि सगळे टाइमपास करत आहेत. आणि इथून बघू शकता तुम्ही पाऊस कंटिन्यू चालू आहे. थोडा पण पाऊस थांबला नाही आहे. इथेचा प्लेन गेला, एक प्लेन तिथे लागला आहे, मला वाटतं तोच आपला असेल. हा बघा. सो आता आपण जाऊया. तर मित्रांनो हे आहे आपलं गेट. आता इथे आपलं चेकिंग होणार आणि पुन्हा आपण जाणार मध्ये. हे बघा हो ची मिन चल. हां थँक्यू. सो फायनली मित्रांनो आपण जातात मध्ये. वी आर गेटिंग इनसाइड. तर मित्रांनो आपण एंट्री केलेली आहे VietJetच्या फ्लाईटमध्ये. आता आपण बसून घेऊया. आपली सीट नंबर आय डोंट नो, बघावं लागेल काय आहे तो. इथेच आहे नियर बाय. चलो जाते हे बैठते है. हाय तुम्ही इकडे आले. चलो तर मित्रांनो त्याने आपल्याला फक्त पाणी दिलेलं आहे. हे बघा असं काय भेटेल बघतो मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो फायनली आपली फ्लाईट रेडी फॉर टेक ऑफ होत आहे. स्टार्ट होणार. आपल्याला विंडो सीट भेटलेले. इकडे कोमल बसलेले विंडो सीट. तर मित्रांनो वाजलेले आहेत 12 आणि आपली फ्लाईट टेक ऑफसाठी रेडी होत आहे. आता आम्ही उडी थोडी मारणार आहे तिकडून. थांबायला लागेल कुठे जाऊ. तर मित्रांनो आपला फूड आलेला आहे. ड्रिंक आणि धमाल. तर मित्रांनो फूड आलेलं आहे आणि नॉनव्हेज फूड मागवलेलं आहे. सो आता आपण जेवणार आहेत. वाजलेले आहेत 1 आणि आम्ही पोचलेले आहेत नांदेडच्या वरती. नांदेडच्या आसपास पोचलेले आहेत. हे बघा जेवून घेऊया. तर मित्रांनो हे चिकन ग्रेव्ही, राईस, कॉर्न, फ्रूट, बटर अँड ब्रेड आणि स्प्राउट्स, टमॅटो अँड ककुंबर. आणि हे बघा सगळे खात आहेत. आणि ऋषी व्हेज खातोय का ऋषी? नॉनव्हेज. सो लेट्स हॅव दिस. मित्रांनो वाजलेले आहेत 4:30. 5:30 झाले. 4:30 वाजले. 5:30 आहे. विएतनाम का टाइम झाला तू. इंडियन टाइम. चल इंडियन टाइम 4:30 हुआ है. तुझ्यामध्ये किती वाजल्यात? 4:30. आणि आम्ही असं झोपलेलं आहे. ते बाहेरचा नजारा एक नंबर आहे. दाखवतो तुम्हाला. सरचा नजारा दाखव ना. सर कुठे चालले? कुठे चालले तुम्ही? सरांचे पाय दुखत आहेत. सर वॉक करणार आहेत. सरला मसाज पाहिजे. मित्रांनो
हलतो किती प्लेन त्याला जमत नाही का काय आला आला एअरपोर्ट आला फायनली आपण लँड करणार आपण आत्ता लागेल बघ 1 2 साडे माडे 3 फायनली आपण लँड झालेलो आहोत आणि आता जाणार आहोत बाहेर वेटिंग फॉर टू गेट आउट लेट्स गो वेलकम टू वियतनाम वेलकम टू वियतनाम so finally we are on the land of Vietnam. Thank you Vietnam Airlines for safe journey. So चलो मित्रांनो फायनली आपण व्हिएतनामला पोहोचलेले आहेत. वेलकम टू वियतनाम. फार खुश झालाय तो 15 वेळा व्हिएतनाम बोललाय फोनवर. मित्रांनो आता आपण इथे इमिग्रेशन करूया आणि पुढचा प्रवास सुरू करूया. मित्रांनो फायनली आपण रिव्हील करतोय आपण आलेलो आहेत व्हिएतनामला आणि फायनली आपण व्हिएतनामला पोहोचलेलो आहोत. इमिग्रेशन करून इथून बाहेर निघूया आणि पुढचा प्रवास चालू करूया. अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. खूप सारे व्हिडिओ येणार आहेत व्हिएतनामच्या. टिल देन बाय.